आता बातमी आहे नीट पेपर फुटी प्रकरणातली। नीट पेपर फुटी प्रकरणात पुण्यातून ताब्यात घेतलेल्या महिलेची धक्कादायक माहिती समोर आली आहे। नीट परीक्षेच्या प्रक्रियेदरम्यान मनीषा वाघमारेकडे तब्बल 21 वेगवेगळ्या बँक खात्यातनं लाखो रुपये जमा झालेत आणि तपासातनं ही माहिती समोर येते। ही रक्कम पेपर विक्रीसाठी किंवा त्या संबंधित व्यवहारांसाठी आगाऊ म्हणून घेण्यात आली असा संशय आहे। आणि या 21 खात्यांचा मालक कोण आहे, हा पैसा नेमका कुठून आला, याचा तपास आता सीबीआयने करायला सुरुवात केली आहे। तसंच लोखंडे आणि मनीषा यांच्यात अनेक संशयास्पद व्हॉट्सअप कॉल्स आणि टेलिग्राम मेसेजेस हे देखील पाहायला मिळालेत। मनीषा ही विद्यार्थ्यांना हेरून त्यांना मुख्य एजंट बनवायची, लोखंडेपर्यंत पोहोचवण्याचं काम करत होती असा संशय देखील आता सीबीआयला आहे। अधिक माहिती घेऊयात, यशपाल सोनकांबळे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। यशपाल, अधिक धक्कादायक माहिती समोर येते या महिलेसंदर्भात। प्रज्ञा, सीबीआयच्या तपासामध्ये व्हॉट्सअप कॉल्स आणि टेलिग्रामचे मेसेजेस मिळाले होते। यामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पैसे ट्रान्सफर केले होते। जवळपास 21 बँक खात्यांमध्ये लाखो रुपये जमा झालेले आहेत। आता सीबीआय कडून या बँक खात्यांचे खातेदार शोधण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि एकूणच हा पैसा पेपर फुटीच्या संबंधात होता की अन्य कुठला होता या संदर्भात चौकशी सुरू आहे। परंतु त्यांना दाट संशय आहे की पेपर लीक करण्यासाठीचे जे रेट ठरले होते 5 लाख ते 10 लाख हे संबंधित विद्यार्थ्यांनी, त्यांच्या पालकांनी आणि काही कोचिंग क्लास चालकांनी देखील ऑनलाईन ट्रान्सफर केल्याचं यामध्ये स्पष्ट झालेलं आहे। आणि एकूणच या निमित्ताने आता कोचिंग क्लास चालक, पालक सुद्धा या चौकशीच्या फेऱ्यामध्ये येऊ शकतात। या संदर्भात आता सीबीआय पुढचा तपास करत आहे। याची व्याप्ती आता कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यामध्ये होण्याची शक्यता आहे। प्रज्ञा, नक्कीच सुरता, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर कोट्यवधी रुपयांचा हा घोटाळा असू शकतो अशी माहिती आता समोर येते। या पेपर फुटी प्रकरणामध्ये महाराष्ट्र कनेक्शन अतिशय स्ट्रॉंग असल्याचंही लक्षात येत आहे।